श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे ग्रामीण तहसीलदार कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांची सीआयडी तसेच ईडी मार्फत चौकशी करून फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त जुलाल विलासराव पाटील महाविद्यालयातर्फे काढण्यात आली रॅली। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हिंदुत्वाचा जागर या कार्यक्रमासोबत भगवा सप्ताहाचे करण्यात आले आयोजन। श्री एकविरादेवी माध्यमिक विद्यालयात चित्रकला व हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन। संत सेवालाल महाराज बंजारा लगान तांडा समृद्धी योजनेची नाशिक विभागस्तरीय आढावा बैठक संपन्न। आणि स्वर बहिणी कराओके क्लब तर्फे हळदी कुंकाचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे ग्रामीण तहसीलदार कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांची सीआयडी तसेच ईडी मार्फत चौकशी करून फौजदारी कारवाई करावी यासाठी हमाल व्यापारी तसेच त्रस्त धुळेकर नागरिकांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। वारस हक्काने शेतजमिनीला नाव लावण्यासाठी 17 लाखांची लाच मागणाऱ्या तहसीलदार कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश पाईकराव यांच्यासह भ्रष्ट अधिकाऱ्यांची सीआयडी तसेच ईडी मार्फत चौकशी करून फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी पीडित हमाल कुटुंबियासह हमाल व्यापारी तसेच त्रस्त धुळेकरांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। मोर्चात धुळेकर, हमाल व्यापारी, तरुण तसेच महिला हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते। हातात काळे झेंडे घेऊन व काळ्या फिती लावून काढण्यात आलेल्या या मोर्चात महिलांचा सहभागी लक्षणीय होता। शहरातील श्रीराम पेट्रोल पंपाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। भ्रष्ट अधिकाऱ्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय, भ्रष्टाचार मुक्त तहसील कार्यालय झालेच पाहिजे, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी झालीच पाहिजे, गरीब हमाल कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत मोर्चा आग्रा रोडवरून पाचकंदील मार्गे पोलीस चौकी, गजानन टी, जुनी महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। यावेळी शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की राकेश सुभाष धनगर यांची वडजई रोड येथे वडिलोपार्जित वारसा हक्काने मिळणारी शेतजमीन आहे। धुळे ग्रामीण तहसील कार्यालयात अनेक वर्षापासून त्यांच्या मालकी हक्काची शेतजमिनीचे अपील सुरू होते। मात्र 13 एप्रिल 2024 रोजी शेवटच्या तारखेनंतर फाईल अचानक बंद करण्यात आली। शिवाय ती जाणून बुजून गहाळ केली गेली। कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितसंबंधातून हा प्रकार करण्यात आला। त्यानंतर राकेश धनगर हे 3 महिन्यांपासून कार्यालयात वारंवार चक्रा मारून पाठपुरावा करत होते। त्यांच्या वकिलामार्फतही त्यांनी पाठपुरावा केला, परंतु जमिनीच्या नोंदी सुद्धा गहाळ करण्यात आल्या। सुरेश पाईकराव यांनी 17 लाख रुपये घेऊन गरीब हमालाच्या नोंदी गहाळ करून राकेश धनगर यांचे नाव वगळले। राकेश धनगर यांनी वेळोवेळी अर्ज करूनही कर्मचाऱ्यांनी त्यांना शोधण्यासाठी कोणतीही मदत केली नाही। जमिनीचा गट नंबर 100 असताना त्यांना जाणून बुजून गट नंबर 91 सर्टिफिकेट सही करून देण्यात आले। अशा प्रकारे शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आला। त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांनी पैशांची मागणी केली। तो आम्हाला 17 लाख देत आहे, तो आम्हाला पण दे, आम्ही तुझे काम करून देऊ असे कर्मचाऱ्यांनी सांगितले। त्यानुसार राकेश धनगर यांनी व्याजाने पैसे काढून काही पैसे दिले व ऑनलाईन स्वरूपात पाईकराव यांच्या हस्ताकाकडे पाईकराव यांचे पैसे दिले। तशी ऑनलाईन नोंदही उपलब्ध आहे। पण पाईकराव व संबंधित कर्मचाऱ्यांना मोठ्या रकमेची अपेक्षा होती व ती अपेक्षा भंग झाल्याने राकेश धनगर यांचे नाव वगळण्यात आले व नोंदी गहाळ करण्यात आल्या। अपेक्षा भंग झाल्यामुळेच पाईकराव यांनी राकेश धनगर व विक्की परदेशी यांना अश्लील शिवीगाळ करून वाद घातला असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। गहाळ झालेल्या नोंदी त्वरित मिळाव्या, आम्हाला मानसिक व शारीरिक त्रास देणाऱ्या पाईकराव व संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी आयकर विभाग, सीआयडी तसेच ईडी मार्फत करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। कारवाई न झाल्यास बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे। मोर्चात मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, हिरामन गवळी, रोहित चांदोडे, कमलाकर पाटील, मिलिंद चौधरी, संतोष परदेशी, मोहन टकले, किरण अहिरे, निलेश गिळे, पंकज दात्रक, विनोद खेमनार, अमोल सूर्यवंशी, सारिका अग्रवाल, ॲडव्होकेट सचिन जाधव, प्रतिभा चौधरी, भारती माळी, राहुल परदेशी, सागर कांबळे, मयूर शार्दूल, पवन वाडेकर, संजय गुजराती, कैलास कासार, सूरज चौधरी, अमोल चौधरी, सागर वाघ, स्वामी कुटे, प्रभादेवी परदेशी, प्रवीण परदेशी, रवींद्र रागाव, बबन चौधरी, रजनीश निंबाळकर, विनीत आवटे, अमोल मराठे, धीरज परदेशी, बैजू साकला, किरण कुलेवार, राकेश धनगर आदींसह त्रस्त धुळेकर, हमाल व्यापारी, वरून तसेच महिला हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते। नाव माझं राकेश सुभाष धनगर, राहणार मोवाडी। असं आहे का हे प्रकरण 13 एप्रिल शेवटची तारीख 13 एप्रिल रोजी शेवटची तारीख होती। ते प्रकरण दाबण्यात आलं होतं। त्याच्यानंतर आचारसंहिता लागली होती। आचारसंहितेनंतर मी वेळोवेळी त्याचा फॉलोअप घेत होतो मी, पण 19 तारखेनंतर
19 नोव्हेंबरला मी तिथं गेलो. त्यांच्यानंतर त्याचं फॉलोअप घेतलं मी वकिलासोबत गेलो. त्या रजिस्टरमध्ये कुठल्याही प्रकारची केसची नोंद नव्हती. माझे वकीलसुद्धा होते, ॲडव्होकेट दिनेश गायकवाड. सगळे रेकॉर्ड चेक केले. त्याच्यात 2015 पासून तर 2024 पर्यंत कुठल्याही गोष्टीची और कुठल्याही केसची आमच्या प्रकारची नोंद नव्हती. मग त्याच्यानंतर आम्हाला थोडा डाऊट आल्यानंतर मग त्यांनी आम्हाला 17 जानेवारीमध्ये मी परत गेलो त्यांच्याकडे. गेल्यानंतर त्यांनी परस्पर निकाल देऊन दिला. 8 तारखेला निकाल देऊन दिला आणि त्यांनी मला 7 तारखेला पैशाची मागणी केली होती. पण मी तेवढं घेऊ नाही शकलो. मग मी व्याजाने करून 20,000 रुपये घेतले. ते त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे द्यायला लावलं त्यांनी आणि व्याजाने घेऊन त्यांनी 17 लाखाची मागणी केली होती. पण माझ्याकडून झाली नाही अपेक्षा, त्यांची भंग झाली. त्याच्यामुळे त्यांनी परस्पर निकाल दिला. तो निकाल मला 19 तारखेला माहिती पडला. मग मी त्यांचा ज्या विचारायला गेलो, सामाजिक कार्यकर्ते विकी बाबांना घेऊन गेलो. तिथं ज्या विचारायला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला शिवीगाळ करण्यात आली. मग त्याच्यानंतर आम्ही प्रतिक्रिया दिली. आम्ही मागणी केली, सुरेश पायकराव यांनी मागणी केली होती. तुम्ही पैसे 20,000 रुपये कॅश दिली होती आणि बाकीचे 500 रुपये त्यांच्या कर्मचाऱ्याला फोन पे मारले ते आणि 500,000 असे वेळोवेळी भरपूर मारलेले त्यांनी. आज धुळ्यातील समस्त त्रस्त नागरिक व आज धुळ्यातील समस्त त्रस्त नागरिक आणि ज्या पीडित कुटुंबावर अन्याय झाला होता आणि ज्या पीडित कुटुंबासाठी सामाजिक कार्यकर्ते विक्की बाबा परदेशी व अमलभाऊ सूर्यवंशी यांच्यासोबत सर्व कार्यकर्ते त्या कुटुंबासाठी धावून गेले होते. त्याच्यानंतर त्या कुटुंबावर जो अन्याय झाला होता त्या अन्यायाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते विक्की बाबा परदेशी यांच्याकडनं राहवल्या गेला नाही. त्यांच्याकडून त्या कुटुंबाकडनं 17 लाखाची लाच मागितल्या गेली होती. ते लाचेचं पुनर्वसन त्या पीडित कुटुंबाकडनं झालं नाही. त्याच्यामुळेच हा 353चा खोटा गुन्हा विक्की बाबा परदेशी व सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल झाला. याच्या विरोधातच जे भ्रष्ट पाईकराव व कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांचं निलंबन व्हावं, त्यांच्या व्यवहारांची CID चौकशी व्हावी व ज्या व्यवहार यांच्या माध्यमातून झाले यांच्या प्रॉपर्टीची सुद्धा इन्कम टॅक्स व EDच्या माध्यमातून चौकशी व्हावी. यासाठीच हा सगळा जनसमुदाय त्या पीडित कुटुंबासाठी, त्या हमालासाठी उतरलेला आहे. सामान्य कार्यकर्ते विक्की बाबा परदेशी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले. खोटे गुन्हे म्हणण्याचं कारण हेच, कारण की समोरच्याकडनंच वार झाल्यावर प्रतिवार झालेला आहे. कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची फौजदारी कारवाई झालेली नाही. आमची मागणी आहे की संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई होऊन गुन्हे दाखल व्हावे, सर्वांची CID चौकशी व्हावी, त्यांच्या प्रॉपर्टीची इन्कम टॅक्सच्या माध्यमातून चौकशी व्हावी, EDच्या माध्यमातून चौकशी व्हावी. यासाठी आम्ही संबंधित विभागांकडे निवेदन सुपूर्द करणार आहोत. आपण काही याच्या पुढे सर्व डिपार्टमेंटच्या माध्यमातून जे लाचलुचपत घेणारे अधिकारी असतील त्यांच्यावर चौकशी होईल आणि कारवाई सुद्धा होईल. तसं रीतसर आम्ही प्रूफ सुद्धा दिलेलं आहे, तक्रार सुद्धा केलेली आहे. आगामी काळामध्ये धुळ्यातील सर्व डिपार्टमेंटमध्ये अशाच प्रकारे आम्ही कारवाई करणार आहोत. मारहाणीचा विषय जो आहे त्याला क्रियेला प्रतिक्रियेचं उत्तर आहे. 17 लाखाचं मिळलं नाही घाबाड म्हणून अपेक्षा भंग झाल्यामुळे त्यांनी तो बनाव केलेला आहे. त्यांनी प्रथमतः शिवीगाळ केलेली आहे, त्यांनीच या गोष्टीची सुरुवात केलेली आहे. क्रियेला प्रतिक्रियेच्या उत्तराचं आम्ही समर्थन करतो. धुळे शहरातील देवपुरातील जैन शैक्षणिक ट्रस्ट संचलित जुलाल बिलाजीराव पाटील महाविद्यालयातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शहरातून रॅली काढण्यात आली.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील देवपुरातील जैन शैक्षणिक ट्रस्ट संचलित झुलाल बिलाजीराव पाटील महाविद्यालयातर्फे शहरातून रॅली काढण्यात आली। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत रॅलीस प्रारंभ करण्यात आला। रॅलीतील विविध सजीव देखावे धुळेकरांचे लक्ष वेधून घेत होते। रॅलीत संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, मानद सचिव नानासाहेब बच्चाव यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। धुळे येथील नामांकित जैन शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कर्मवीर नानासाहेब जेळवी पाटील हे स्वतः स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांचं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरती त्यांचं आदर आणि प्रेम होतं। म्हणून त्यांनी सुभाषबाबूंच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांच्या नावाने या धुळे जिल्ह्यामध्ये धुळे या मध्यवर्ती ठिकाणी जैन शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि जैनचा हा शब्दसुद्धा त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्यातच घेतलेला आहे आणि या सुभाषबाबूंच्या ज्योती तेवत राहावी म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या दर जयंतीदिनी म्हणजे 23 जानेवारी दरवर्षी येत असते। दरवर्षी या जैन शिक्षण संस्थेमार्फत या संपूर्ण धुळे शहरामध्ये रॅलीचं आयोजन करण्यात येत असतं आणि या जैन शिक्षण संस्थेच्या जेवढ्या शाखा आहेत सर्व शाखातले विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्व सहभाग घेत असतात आणि विशेष म्हणजे आमच्या जैन शिक्षण संस्थेचे सन्माननीय संचालक मंडळ हे नानासाहेबांचा वारसा पुढे चालवत आहेत। आज जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब विजयजी पितांबर पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब चंद्रशेखरजी पाटील, मानद सचिव नानासाहेब बच्चाव आणि संपूर्ण सन्मानित संचालक मंडळ या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसोबत सहभागी झालेला आहे आणि धुळ्यामध्ये लागलेचं जैन काहीतरी आहे असं या 23 जानेवारीला दिसत असतं। धन्यवाद। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त धुळे जिल्हा शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने हिंदुत्वाचा जागर या कार्यक्रमासोबत भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त धुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हिंदुत्वाचा जागर या कार्यक्रमासोबत भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। गुरुवार दिनांक 23 जानेवारी रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रतिमा पूजन आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते करण्यात आले। तत्पूर्वी पांढरापोळ गोशाळा येथे शिवसेना जुने धुळे विभागाच्या वतीने गुरांना चारा अर्पण करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपमहानगर प्रमुख शिवाजी शिरसाळे, अण्णा फुलपगारे, विष्णू जावडेकर आदींनी केले। दुपारी 12 वाजता हिंदुत्वाचा जागर या कार्यक्रमाअंतर्गत खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवीची महाआरती शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली। संपूर्ण सप्ताहात अंध अपंग शाळेत भोजन, संमती विद्यालय येथे खाऊ वाटप, मतिमंद विद्यालय साक्री रोड येथे स्नेहभोजन, शिवसेना आझादनगर विभागाच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू, नेत्ररोग व रक्तगट तपासणी शिबिर, प्रभाग क्रमांक 5 येथे नगरसेविका जोशना पाटील यांच्या वतीने संपूर्ण प्रभागाची स्वच्छता मोहीम, तसेच माजी महानगर प्रमुख प्रफुल्ल पाटील यांच्या माध्यमातून म्युझिक रोड येथे म्युझिक सिस्टीमचे लोकार्पण, शिवसेना मोगलाई विभागाच्या वतीने मोफत शिवभोजन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, महिला आघाडीच्या वतीने आरोग्य शिबिर, तसेच हळदी कुंकू कार्यक्रम, गल्ली नंबर 7 देवपूर जुने धुळे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय तसेच शिवसेना शाखांचे नूतनीकरण व शाखा फलक अनावरण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील, नरेंद्र परदेशी, माजी विरोधी पक्षनेता गुलाब माळी, रवींद्र काकड, विजय वाघ, पंकज गोरे, प्रशांत बदाने, भरत मोरे, ललित माळी, संदीप सूर्यवंशी, प्रफुल्ल पाटील, जवाहर पाटील, रामदास कानकाटे, डॉक्टर सोमनाथ चौधरी, विनोद जगताप, निंबा मराठे, शेखर वाघ, अरुण धुमाळ, महिला आघाडीच्या संगीता जोशी, अरुणा मोरे, जयश्री वानखेडे, पुष्पा बडगुजर, ज्योती चौधरी, सोनी सोनार, मनोज जाधव, अण्णा फुलपगारे, विजय छल्लानी, सलीम तंबू, सुनील चौधरी, दिनेश पाटील, कपिल लिंगायत, महादू गवळी, शिवाजी शिरसाळे, हिमांशू परदेशी, मनोज शिंदे, विकास जगताप, रामदास कानकाटे, मुन्ना पठाण, विष्णू जावडेकर, संदीप चौधरी आदी उपस्थित होते। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मशताब्दी आहे। बाळासाहेबांशिवाय महाराष्ट्र ही कल्पना समजू शकत नाही। त्यांनी खऱ्या अर्थाने हिंदूंचा आवाज बुलंद केला आणि हिंदूसाठी संबंध आयुष्यभर त्यांनी आयुष्य त्यांनी कष्ट काढले। रक्ताचं पाणी करून शिवसेना वाढवली। त्यांना माझं अभिवादन आजच्या दिवशी। धुळे येथील श्री एकविरादेवी शैक्षणिक मंडळ संचलित श्री एकविरादेवी माध्यमिक विद्यालयात
गुरुवारी चित्रकला व हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे येथील श्री एकविरा देवी शैक्षणिक मंडळ संचलित श्री एकविरा देवी माध्यमिक विद्यालयात गुरुवार दिनांक 23 जानेवारी रोजी चित्रकला व हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे चेअरमन प्रशांत वाघ व स्कूल ऑफ आर्टचे प्राचार्य सुनील तांबे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सदर प्रदर्शनात 165 चित्र व हस्तकलेच्या जवळपास 64 वस्तू यांची मांडणी करण्यात आली होती. प्रदर्शन दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी खुले ठेवले होते. या प्रदर्शनात मांडलेल्या चित्रांची वस्तूंची पाहणी केल्यानंतर सुनील तांबे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी वेगवेगळ्या कलागुण असतात, त्यातील अचूक गुण निवडून आपण त्यात पुढे गेले पाहिजे असे प्रतिपादन केले. तसेच विद्यालयातील शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेत दरवर्षाला विद्यार्थी अ श्रेणीमध्ये व ब श्रेणीमध्ये उत्तीर्ण होतात. अशा विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे कला शिक्षक गणेश फुलपगार यांचे कौतुक केले. या चित्रकला व हस्तकला प्रदर्शनाची मांडणी व सजावटीचे काम गणेश फुलपगारे, व्ही.टी. पाटील, श्रीमती एस.डी. चव्हाण यांनी केले. प्रदर्शन यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ए बदाने तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक माणसा म्हणजे आपले जेवढे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यामध्ये प्रत्येकामध्ये कला सगळ्या कला असते, पण वेगवेगळ्या प्रकारची कला असते. कारण परमेश्वराने आपला प्रत्येक जो व्यक्ती आहे त्याला काही ना काही एक वेगळेपण दिलेलं असतं. तसं आमच्या क्षेत्रामध्ये कलाकार चित्रकार जो असतो तो चित्रकार वेगळ्या त्याच्या बोलक्या रेषांनी तो त्याचं चित्र विकसित करत असतो. भविष्यामध्ये ज्या आता हे जे विद्यार्थी ज्यांनी केले तुमच्या शाळेमध्ये इंटरमिडिएट जी एक्झाम असते इंटरमिडिएट हा पहिला आपल्याला ज्यावेळेस मी पण ज्यावेळेस शाळेमध्ये असताना इंटरमिडिएट एक्झाम दिली आहे त्यानंतर माझ्या कला शिक्षकांनी सांगितलं तू या साईडला या चित्रकला साईडला जा. आपल्या विद्यार्थ्यांना काहीच माहिती नसतं कारण आपल्या बऱ्याचशा गोष्टी कला शिक्षकावरती अवलंबून आहेत. कला शिक्षक म्हणून आपल्या शाळेमध्ये जास्त कार्यक्रम कार्यशील आणि ह्या गोष्टीचं असतं. तर फुलपगारे सर आज मी आलो शाळेमध्ये याच्या आधी पण एकदा आलो होतो बऱ्याच वर्षापूर्वी. आज शाळेमध्ये आलो खूप आनंद झाला की तुमच्या शाळेच्या भिंती ज्या आहेत खूप चांगल्या चित्रांनी चांगल्या कलाकृतींनी सजल्या आहेत आणि याच प्रोत्साहनाने तुम्ही जे काम करता ते खूप सुंदर आहे. भविष्यामध्ये तुम्ही पण चित्रकला आज कलेच्या खूप भरपूर वाटा आहे, कलेला खूप वाव आहे, डिप्लोमाला आहे, डिग्रीला आहे, नंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण चांगलं काम करू शकतो. आज सगळा जाहिरातीचा जग आहे, पूर्ण जग आता आपल्या एका क्लिकवरती आहे. तर आपण वेगवेगळ्या कुठं पण आपण खेड्यामध्ये असो किंवा छोट्या शहरामध्ये असो तर आपली कला आपण कुठे जगभर प्रदर्शित करू शकतो. आपल्याला सोशल मीडिया आहे, प्रत्येक गोष्ट आहे. त्यामुळं आज असं काही राहिलं नाही की एखादी छोटीशी गोष्ट पण इतकी व्हायरल होते की आमच्या याच्यामध्ये मुलींमध्ये येतात आणि एकदम प्रकाश युगामध्ये येतो. तसं आपण पण संत सेवालाल महाराज बंजारा लगान तांडा समृद्धी योजनेची नाशिक विभागस्तरीय आढावा बैठक देवपुरातील नगावबारी येथील अजय लॉन्स येथे गुरुवारी संपन्न झाली. संत सेवालाल महाराज बंजारा लगान तांडा समृद्धी योजनेची विभागीय आढावा बैठक धुळे शहरातील नगावबारी जवळील अजय लॉन्स येथे गुरुवारी दुपारी संपन्न झाली. या आढावा बैठकीत नाशिक विभागातील अशासकीय सदस्यांना राज्यस्तरीय सदस्य श्रावण चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विभागीय सदस्य कांतीलाल नाईक, जिल्हा सदस्य भाईदास चव्हाण, शालिक पवार, सुभाष राठोड, रणजित चव्हाण, प्रेम चव्हाण, रामसिंग राठोड, एकनाथ जाधव तसेच नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर येथील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभा निवडणुका लागण्याच्या आधी महाराष्ट्राच्या महायुती सरकारने विशेषतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कसोशीने प्रयत्न करून राज्यातील बंजारा समाजासाठी संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना दिली होती आणि त्या योजनेच्या धर्तीवर अनेक विकास कामं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाच्या जिथं जिथं वस्त्या आहेत, लमाण समाजाच्या जिथं जिथं वस्त्या आहेत त्या ठिकाणी अनेक विकास कामे होणार आहेत. आणि सगळे जिल्ह्यातील नाशिक विभागाचे सर्व जिल्हा सदस्य यांच्याशी हितगुज साधावं, या योजनेच्या बाबतीत काय काय त्रुटी आहेत किंवा तुम्ही शासन आणि प्रशासनामध्ये जी पोकळी निर्माण झाली, शासनाने तर देऊन टाकलं पण प्रशासन ढिलाई करतंय, प्रशासन ढिम्म झालंय. त्या ढिम्म प्रशासनाला कशा पद्धतीने जागा करता येईल
याचं एक छोटेखानी प्रशिक्षण या ठिकाणी देण्यासाठी आजची ही आमची बैठक आम्ही आयोजित केली होती. अत्यंत जिव्हाळ्याचा मुद्दा. गेल्या 4-5 महिन्यापासून देशभरात भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियान चालू आहे. परंतु मधल्या पिरियडमध्ये विधानसभा महाराष्ट्राची लागल्यामुळे ते नोंदणी अभियान आम्ही थांबवलेलं होतं. त्या नोंदणी अभियानाचा दुसरा टप्पा काल परवाच्या 20 तारखेला पूर्ण झाला होता आणि आता 31 तारखेपर्यंत त्याची मुदत दिली आहे. म्हणून आमच्या या सगळ्या सहकारी बांधवांना या ठिकाणी मी विनंती केली आणि शेकडो कार्यकर्त्यांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सदस्य होण्यासाठी त्यांना विनंती करून भारतीय जनता पार्टीच्या सदस्य होण्यासाठी जो नंबर लागतो 88-000-2024 हा नंबर डायल करून सगळ्यांना सदस्य म्हणून या ठिकाणी नोंदवून घेतलं. धन्यवाद. धुळे येथील स्वरमोहिनी कराओके क्लब तर्फे शहरातील गोंदूर रोडवरील साईकृपा कॉलनी येथे सालाबादाप्रमाणे महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील पहिला सिलिंग कराओके क्लब स्वरमोहिनी कराओके क्लब तर्फे मकर संक्रांतीचे औचित्य साधून शहरातील गोंदूर रोडवरील साईकृपा कॉलनी येथे महिलांसाठी सालाबादाप्रमाणे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खेळ खेळा पैठणी जिंका या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यात पहिल्या आलेल्या महिलेला पैठणी साडीचे वाटप करण्यात आले. सदर आयोजित कार्यक्रमात 400 ते 500 महिलांनी सहभाग नोंदवला. विजेता महिलांना पैठणी साडी व गिफ्ट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी आयोजक रुपेंद्र तावडे, गीता तावडे यांच्यासह प्रकाश मंडाले, हिम्मतराव ढोले, बटू चौधरी, दीपक खलाने, शरद पाटील, सुमित्रा कुलकर्णी, सौभाग्य पाटील, अर्चना भावसार, अनिता पाटील तसेच वसाहतीतील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आज धुळे शहरातला पहिला सिंगिंग कराओके क्लब स्वरमोहिनी कराओके क्लबच्या माध्यमातून दरवर्षाप्रमाणे संक्रांतीच्या औचित्य साधत यावर्षी देखील साईकृपा कॉलनी प्लॉट नंबर 6 या प्रांगणामध्ये गोंदूर रोडमध्ये असलेल्या या प्रांगणामध्ये भव्य दिव्य असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. हळदी कुंकवाचा हा सांगीतिक कार्यक्रम असल्यामुळे धुळे शहरातील अनेक नवोदित गायक या ठिकाणी उपस्थित होते. जवळपास 400 ते 500 महिलांचा समावेश या कार्यक्रमामध्ये होता. मनमुरादपणे प्रत्येकाने गाणे गायले, धमाल मस्ती उखाणे झाले आणि पैठणीचा गेम देखील मनोरंजक ठरला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक नवोदित कलावंत समोर आलेले आहेत. त्या माध्यमातून पैठणीचा गेम खेळण्यापूर्वी 5 ते 6 स्पर्धा त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होत्या. त्यात देखील धमाल मस्ती सर्व महिलांनी, सर्व माता भगिनींनी केलेली आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाचे भाग्यवान पैठणीचे स्पर्धेचे विजेते ठरले त्या संगीताताई पाटील, त्यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. उर्वरित ज्या महिला होत्या त्यांना देखील छोट्या छोट्या गिफ्ट्स आम्ही देऊन त्यांना पण देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. खूप धमाल मस्ती आली आणि हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी असाच प्रकारे उत्तरोत्तर वाढत जाणार आहे आणि धुळेकर नागरिकांचं प्रेम खऱ्या अर्थानं स्वरमोहिनी कराओके क्लबला मिळणार आहे, याबाबत कोणतीही शंका नाही. पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. धुळे ग्रामीण तहसीलदार कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांची CID तसेच ED मार्फत चौकशी करून फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त जुलाल विलासराव पाटील महाविद्यालयातर्फे काढण्यात आली रॅली. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हिंदुत्वाचा जागर या कार्यक्रमासोबत भगवा सप्ताहाचे करण्यात आले आयोजन. श्री एकविरादेवी माध्यमिक विद्यालयात चित्रकला व हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन. संत सेवालाल महाराज बंजारा लगान तांडा समृद्धी योजनेची नाशिक विभागस्तरीय आढावा बैठक संपन्न. आणि स्वरमोहिनी कराओके क्लबतर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.